स्वागत करता हूं ओम साई आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन प्रीमियर लीग 2025 में सीजन 2। आज का दूसरा मैच क्रियांश 11 गांवदेवी नानकर बनाम एनके स्पोर्ट्स खांडवल। खांडवल ने जीता है टॉस और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। क्रियांश 11 गांवदेवी नानकर टीम के ओनर है मनोज पाटिल, माजी उपसरपंच नानकर, और एनके स्पोर्ट्स खांडवल टीम विवेक पाटिल एंड सुजीत पाटिल फेम टीम है। पाटिल ब्रदर्स की ये टीम। पराग जाधव एक्शन में पहला ओवर लेकर तैयार होते हुए, सलामी बल्लेबाज रोशन मोगरे और दीपक धिंडे। रोशन के पास स्ट्राइक, मैच की पहली गेंद। बढ़िया गेंद, बिल्कुल जड़ में थोड़ा सा आगे निकले थे बैट्समैन, अपने आप को यॉर्क कर लिया वहां पर इनसाइड एज और पहली गेंद पर सिंगल। खाता खुलता हुआ मैच की शुरुआत हो चुकी है। पिछला मैच ग्रीष्मा 11 आमने पाड़ा और संजय स्पोर्ट्स सावत के बीच में खेला गया, जिसको कचरू पाटिल फेम टीम संजय स्पोर्ट्स सावत ने जीता। बढ़िया शुरुआत उनके लिए। ग्रीष्मा 11 आमने पाड़ा के पास एक और मौका रहेगा, लेकिन अगला मैच उनके लिए करो या मरो का हो जाएगा, और इस मैच में जो टीम हारेगी उनसे उनका मुकाबला रहेगा। लेकिन देखना है कि इस मुकाबले में जीत के साथ कौन आगे बढ़ता है, कौन जीत के साथ शुरुआत करता है। 7 स्टार्स ग्रुप का यह शानदार आयोजन बालाराम मेहर, अनंता केने, राकेश दिगाड़कर, रामकृष्ण काकड़े, अजित पाटिल, लखन पाटिल और कैलाश पाटिल, ये हमारे 7 स्टार्स जिनके द्वारा ये टूर्नामेंट आप तक लाया गया है। बैट का केवल फेस खोल दिया है। शानदार फील्डिंग बैकवर्ड पॉइंट की दिशा में। बढ़िया क्रिकेट यहाँ पर, अच्छा शॉट भी था, लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग। सिंगल इस गेंद पर। खाता खोलते हुए दीपक धिंडे। किरवली के टूर्नामेंट में दीपक धिंडे का बल्ला बोला था जयसावरीदेव ट्रॉफी में। हो निश्चितपणे आणि जरूर ती स्पर्धा सुद्धा मात्र गावदेवी वालसीन संघाने जिंकली होती आणि त्याच संघाचा सातत्याने दीपक प्रतिनिधित्व करत असतो, परंतु आज 83-11 गावदेवी नानकर संघाच्या माध्यमातून पाहूया कशाप्रमाणे इथे मात्र सुरुवात करेल। आणि पाशोल त्या संघाचे पुरस्कर्ते माजी उपसरपंच ग्रामपंचायत सांगे नानकरचे माजी उपसरपंच मनोजी पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे। त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागत। फटका चांगला होता, जे परंतु गॅप मात्र परफेक्टली शोधला नाहीये आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी सिंगल धाव घेण्याची मात्र संधी मिळाली फलंदाजाला। जहां आत्मविश्वास भरा स्ट्रोक था, पहली गेंद पर ठीक तरह से खेल नहीं पाए थे रोशन मोगरे, लेकिन इस बार टाइमिंग अच्छी देखने को मिली। हवा ये आज भी बह रही है और आज भी अच्छे रन्स की उम्मीद की जा सकती है। इस एंड से गेंदबाजी करना, कल भी हम चर्चा कर रहे थे कि बहुत मुश्किल है, क्योंकि हवा के विरुद्ध आपको गेंदबाजी करनी पड़ती है वीआईपी एंड से। आणि जेव्हा जेव्हा व्हीआयपी कक्षाकडून मात्र गोलंदाजी होते तेव्हा तेव्हा मात्र धाबांचा सुद्धा मात्र अनेकदा आपण पाऊस होताना पाहिलेला आहे। आणि त्यापैकी हा फटका फुल टॉस होता आणि त्याच्यावरती फुल टॉस वसूल केला। एक स्क्वेअर लेगकडे फिल्डर दररोज तैनात होता, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन लँडिंग झाला 6 धाबांसाठी। फुल टॉस ऑफ स्टंप के थोड़ा सा पहले ही बाहर निकल चुके थे। दे घुमा के घुमाया वहां पर गेंद को स्क्वायर लेग की तरफ और 6 रन। अच्छी गेंद इस दफा। अंतिम क्षणों में अपना स्ट्रोक चेंज किया, दिशा दिखाई गेंद को और सिंगल प्राप्त करते हुए बल्लेबाज दीपक धिंडे। स्कोर बढ़ता हुआ 10 रन बिना किसी नुकसान के। चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो, कारण आतापर्यंत पाहिलं तर या ठिकाणी दोघांमध्ये एक छोटीशी पार्टनरशिप पाहतो। 10 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि कुठल्या प्रमाणात विकेट्स आतापर्यंत गमावली नाहीये। एक जमेची बाजू राहिली पराग जाधवच्या अगेन्स्ट। ओ शॉर्ट एंड पुल, जबरदस्त फटका, चेंडू चला मिड विकेटच्या बाहेर। जिथे वारा तिथे मारा आणि सध्या तिथे मारतायत रोशन आणि दीपक। शेवटच्या चेंडूवरती आलाय मोठा फटका, परंतु अजूनही पंचांची आपण प्रतीक्षा करूया की हा षटकार आहे की चौकार। आणि आता मात्र रमेश म्हात्रे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, हा षटकार आहे।
क्रियांश 11 गावदेवी नानकर के लिए। पहले ओवर की समाप्ति पर स्कोर 16 रन बिना किसी नुकसान के। शॉट ऑफ लेंथ गेंद थी, थोड़ी सी अंदर की तरफ भी आई थी, लेकिन बहुत ही शानदार पुल शॉट। हालांकि बहती हुई हवाओं का फायदा मिला यहाँ पर बैट्समैन रोशन मोगरे को। उनका पहला सिक्सर, दोनों भी बल्लेबाज एक छक्का जड़ चुके हैं। क्रियांश 11 गावदेवी नानकर ग्रुप ग्राम पंचायत सांगी नानकर की माजी उपसरपंच मनोज पाटील साहब की यह टीम है। आणि जरूर त्यांच्या माध्यमातून पाहिलं तर विनिंग संघटनाकडे सुद्धा एनर्जी ड्रिंक दिली जात आहे। ग्रेट डबल 8 फटक्या चांगला पाला बोलतोय, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे फिल्डर तैनात आहेत। फुलटॉस चेंडूचा परंतु त्याच्यावरती परफेक्टली कनेक्शन झालं नाही आणि त्याचमुळे मात्र दीपकनं एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली। दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल माडा। चांगली आपण जर पाहिली तर या ठिकाणी या संघाची बांधणी पाहतो या एनके स्पोर्ट खांडवल संघाची, आणि एकूण संघाची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत विदाउट लॉस 17 धावा पाहायला मिळत आहेत। राहुल माडा जबरदस्त प्रदर्शन किया था उन्होंने पहले सीजन में। बहुत अच्छे खिलाड़ी है राहुल माडा। स्विच की कोशिश यहां पर अपील हो रही है, अंपायर की सहमति नहीं, लेकिन रनआउट का मौका, डायरेक्ट हिट और बैट्समैन को जाना होगा पेविलियन में। पहला झटका लगता हुआ एनके स्पोर्ट्स खांडवल को, माफ कीजिएगा क्रियांश 11 गावदेवी नानकर को। एनके स्पोर्ट्स खांडवल को पहली सफलता मिली है। मोगरे ने वहां पर कोशिश की थी, स्विच हिट की अंदर की तरफ आई थी, गेंद थोड़ी सी ऊपर भी थी और शायद क्या बल्ला लगा था, लेकिन यहां पर तालमेल की कमी योगी जरूर पाहू शकाल या ठिकाणी थोडीशी त्या ठिकाणी कॉलिंगमध्ये परफेक्टली त्या ठिकाणी मात्र झाली नाही, आणि त्याच अनुषंगाने मात्र पहिला विकेट पहा किती निराश आहे दीपक दिंडे, कारण चांगल्या टचमध्ये या सत्रामध्ये पाहतो या जरूर त्याच्याकडून काही अपेक्षा होत्या 83 11 गावदेवी नानकर संघाला, परंतु रनआउटच्या सुरुवात पहिली विकेट्स प्राप्त केली एनके खांडवल संघाने। आणि पाहू शकाल बाद होण्यापूर्वी दीपकचा आपण जर खेळ पाहिला तर 4 चेंडूचा त्यांनी मात्र सामना केला आणि 9 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं। त्याच्यामध्ये आपण एक षटकार पाहिला, आणि जसा मात्र फलंदाज दीपक बाद झाला तसा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो या एज आयकॉन मिस्टर थेटी आलाय तिसऱ्या क्रमांकावरती। जबरदस्त गेंद, अपील भी जोरदार है, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क था। बिल्कुल विकेट टू विकेट गेंद थी। ये खतरनाक गेंद नए बैट्समैन के लिए इतना आसान नहीं होता है जब स्टंप्स की तरफ गेंद आती है और वो भी यॉर्कर लेन पर हो। थोड़ा सा बल्ला लगा था, नहीं तो काम तमाम हो सकता था। अक्षय थेटे का सिंगल के साथ खाता खुला है उन्होंने। स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन 1 विकेट के नुकसान पर। क्रियांश 11 गावदेवी नानकर टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई एनके स्पोर्ट्स खांडवल के विरुद्ध आज के इस दूसरे मैच में स्वीप करना चाहते थे। ओह, फिर से डायरेक्ट हिट, निशाने कमाल के लग रहे हैं और लगातार अपील देखने को मिल रही है। हालांकि इस दफा ऑफ स्टंप के काफी बाहर खेल रहे थे रोशन मोगरे। शानदार गेंदबाजी राहुल माडा द्वारा। हो निश्चितपणे, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर परागच्या विरोधात मात्र भरपूर चांगल्या प्रमाणे धावा जोडल्या होत्या, 16 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यावरती कुठेतरी पूर्णपणे ब्रेक लावण्याचं कार्य करतो राहुल माडा, आणि त्याच्याकडे कला आहे। तो ऑफ ब्रेक करू शकतो, लेग ब्रेक करू शकतो, आणि सातत्याने अजय जर पाहिलं तर मात्र तो लेदरवरती सुद्धा चांगला धडे घेतोय, आणि त्याच अनुषंगानं त्याच्या मनाप्रमाणे आय थिंक मातीची विकेट त्याला मिळालेली आहे। असं वाटतं की स्पर्धा तो गाजवू शकतोय किंवा आजचा दिवस तो गाजवू शकतोय। वो काफी अच्छी विविधता है उनके पास। भिवंडी की सिटी क्रिकेट में भी खेल रहे हैं। मैगी 11 के खिलाड़ी है। आज मैगी 11 ने कुछ ही देर पहले चैलेंज ट्रॉफी को जीता है, चैलेंज स्पोर्ट्स को फाइनल में मात दी। बैक ऑफ द हैंड डिलीवरी भी बहुत बढ़िया तरीके से करते हैं, विविधता अच्छी है। इस बार स्लॉग हिट, गेंद हवा में, फील्डर पहुंचे जरूर थे लेकिन कैच नहीं कर पाए। मुश्किल अवसर और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। राहिला आणि त्याच वेळेला पौषकाला छिड बाउंड्री लाईनच्या पलीकडे फरार झाला 4 धावांसाठी। असं झेल तुम्हाला अजय एवढ्या मोठ्या स्टेजवरती मात्र पकडावा लागतील, कारण तुम्ही सध्या पाहिलं तर LPL स्पर्धा खेळता आणि जरूर
सर्व खेळाडू मात्र निवडून मात्र एखाद्या संघाची बांधी केली जात असते, कारण तुमच्यावरती विश्वास दाखवलाय, तो विश्वास मात्र जरूर तुम्हाला सार्थ ठरवावा लागेल. इथे मात्र रिवर्सचा फटका बाहेर काढला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरच्या क्षेत्रामध्ये पहिलं सिंगल धाव कंप्लीट झाली आणि सिंगलच्या माध्यमातून 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना 83-11 गावदेवी नानकर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 23 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहले ओवर में बल्लेबाज काफ़ी हावी नजर आए थे. पराग की अच्छी खबर ली गई थी, 16 रन उस ओवर में आए थे, लेकिन दूसरे ओवर में राहुल माडा ने पलटवार किया है एनके स्पोर्ट्स खांडवल टीम की ओर से. मात्र 7 रन खर्च किए, रनआउट के रूप में सफलता मिली. 23 पर 1 2 ओवर की समाप्ति पर पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है. पहले 2 दिन 2 रात का जो खेल हमने देखा है योगी, ये जो समय है यहाँ पर हमने देखा है कि तेज़ हवाएं बहती रहती है और हाई स्कोरिंग मुकाबले होते हैं. पहली रात में तो पहला मैच बिल्कुल लो स्कोरिंग, दूसरा मैच हाई स्कोरिंग रहा था. कल भी पहला मैच लो स्कोरिंग, दूसरा मैच काफ़ी हाई स्कोरिंग रहा था. आज भी पहला जो मैच है वो लो स्कोरिंग तो नहीं कह सकते हैं, लेकिन वन साइड ज़रूर रहा और बहुत बड़ा टोटल नहीं था. हालांकि 60 के अंदर का टोटल था, 55 बने थे ग्रीष्मा 11 आमने पाड़ा के. तो कहीं ना कहीं उसी दिशा में आज का भी दिन शायद थोड़ा सा बढ़ता हुआ नजर आ रहा है. इस मैच में वो उम्मीद की जा सकती है कि रन्स बनेंगे. शुरुआत तो अच्छी हुई है, पावर प्ले ठीक ठाक रहा है. अभी देखना है कि नॉन पावर प्ले ओवर्स में बल्लेबाज किस अंदाज में बल्लेबाजी कर पाते हैं. रोशन मोगरे को स्टार्ट मिला है, 13 पर खेल रहे हैं, 7 गेंदों का सामना कर चुके हैं. अक्षित थेटे नए बल्लेबाज है, 1 पर बैटिंग करते हुए. पीयूष पाटील मॅन फ्रॉम पीसे, चांगला प्रतिभा शालीय गोलंदाज आहे. सरळ बॅटने ऑफ करण्याचा प्रयत्न पाहू शकाल. चेंडू चाललाय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. लॉंगॉनचा फिल्डर आय थिंक चेंडूला येऊन उचलून फेक करतोय. तो परत सिंगल धाव घेण्याची संधी मिळाली फलंदाज रोशन मोगरेला. तसे जर पाहिले तर आपण रोशनला या सत्रामध्ये पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळताना मात्र पाहिलेलं नाही आहे, परंतु जो त्यांच्याकडे क्लास आहे, जर अजय या स्पर्धेमध्ये त्यांनी तो क्लास झलकावला तर जरूर नानकर संघासाठी तो चांगली कामगिरी करू शकतोय. जी बिल्कुल, ये दोनों भी खिलाड़ी बहुत महत्वपूर्ण है. दोनों के पास काफ़ी तजुर्बा भी है और दोनों के बीच में एक अच्छी पार्टनरशिप बनती है तो ज़रूर एक अच्छा टोटल देखने को मिल सकता है. यॉर्कर लेन पर रखने का प्रयास था, लेकिन दिशा से भटकते हुए लेग स्टंप के बाहर वाइड. आज भी दर्शकों की अच्छी खासी मौजूदगी. कुछ देर बाद और मुझे लगता है कि दर्शक आएंगे यहाँ पर, स्टैंड्स पूरी तरह से भर जाएंगे. सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है 7 स्टार्स ग्रुप की ओर से ALPL सीजन 2 में. हो, निश्चितपणे कारण प्रेक्षकांचा या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभलाय. फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु मिड विकेटला मात्र थोडीशी मिस्टेक घडली आणि त्याच वेळेला दुहेरीचा प्रयत्न होतो. इथे सुद्धा विकेट धोक्यात होती, परंतु फेकी संत आली आणि त्याच अनुषंगाने मात्र पाहू शकाल दोन्ही फलंदाज सुखरूप आपापल्या कॉपिंग पिच मध्ये पोहोचले गेले आणि 2 धावा घेण्याची मात्र तिथे संधी मिळाली. ताकतवर शॉट खेला था वहां पर. अक्षय थेटे ने ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद थी, उसको ऑन साइड में उठाकर खेला था मिड विकेट स्क्वायर लेग के दरमियान और काफी तेज दौड़ते विकेटों के बीच में. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. एक और अच्छी गेंद, बिल्कुल फुल लेंथ ड्राइव कर दिया है लॉन्ग ऑन की जानिब. ये एंड जो है मुश्किल रहा है गेंदबाजों के लिए, लेकिन अभी तक पीयूष ने अच्छा नियंत्रण दिखाया है. हो, निश्चितपणे परंतु फटके सुद्धा पाहिले तर प्रत्येक चेंडूवरती कॉन्फिडन्स वाढवणे फटके पाहायला मिळतात. परफेक्टली मिडल होणारे फटके तिथे मात्र दोन्ही खेळाडू एक्झिक्यूट करतायत. हे एक चांगला संदेश आपण म्हणू शकतोय. इथे मात्र पा फुल टॉस, पुन्हा मात्र ड्राईव्ह केला मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि 21 धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. पियुषच्या अगेन्स्ट आपण जर पाहिले तर प्रत्येक चेंडूवरती धाव आलेली आहे, परंतु पियुषनं आतापर्यंत एकही मोठा फटका खेळण्यासाठी संधी निर्माण केलेली नाही फलंदाजांना, कारण लाइन टू लाइन आणि चांगला टप्पा त्याने मेंटेन केला तिथे. अच्छा क्रिकेट चल रहा है, अच्छी गेंदबाजी भी हो रही है, अच्छे शॉट्स भी निकल रहे हैं. इस बार हवा में खेल दिया है 2 खिलाड़ियों के दरमियान से और मैदान के बाहर फ्लैट 6. अक्षय थेटेच्या बॅटमधून निघणारा हा पहिला षटकार पाहिला, अगदी तोलून मापून मारलेला हा सिक्सर पाहिला, अगदी फ्लॅट गेला मिड विकेटच्या दिशेनं रॉकेट शॉट. आणि या षटकाराच्या साईड पाहू शकाल 35चा आकडा
10 फलकावरती पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाइन खेला हुआ स्ट्रोक था, टाइमिंग बहुत अच्छी थी इस दफा. रॉबस्टम के काफी बाहर की गेंदों को भी मिड विकेट की दिशा में, स्क्वायर लेग की दिशा में खेलने में कामयाब हो जाते हैं अक्षय थेटे. ये काबिले थे उनकी. गेंदबाजी तो बहुत तीखी करते ही है, लेकिन बल्ले से भी वो बेहतरीन खिलाड़ी है. एक अच्छे ऑलराउंडर अक्षय थेटे, बड़ा नाम है वैसे देखा जाए तो टेनिस बॉल क्रिकेट में अक्षय थेटे, क्योंकि प्रोफेशनल लेवल पर भी खेलते हैं, बड़ी बड़ी टीमों से खेलते हैं और वहाँ पर भी अपना सिक्का जमाते हुए नजर आए हैं. स्कोर अब 35 रन 1 विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर की अंतिम गेंद लेकर पीयूष. ऑफसाइड में ड्राइव किया इस बार, थोड़ा सा मिस हिट है, फील्डर पहुंच रहे हैं, बढ़िया एफर्ट वहां पर. विवेक पाटिल, पीछे भागते हुए कैच लपकना आसान नहीं होता है, कोशिश अच्छी थी और जीवन दान मिलता हुआ अक्षय थेटे को. 2 रन यहां पर. इसके साथ ही ओवर की समाप्ति 37 पर 1. त्रियांश 11 गावदेवी नांदकर. निश्चितपणे फाट मोऱ्या जात असताना विवेक पाटील तो झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या अवकाशाच्या बाहेर झेल होता आणि त्याच अनुषंगाने पाहू शकाल 3 षटकांचा इथे मात्र खेळ इथे संपन्न झालेला आहे. जरूर आपण पाहू शकाल ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, परंतु ज्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांचं जरूर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करू. जे आपण या स्पर्धेमध्ये चेंडूचा वापर करतोय ते आम्हाला सन्मानित सावतगावचे श्यामजी तिसकर, इताळेचे सन्मानित सुधीरजी पाटील, जारवलचे राजेशजी शेलार, अमनेपाड्याचे माजी उपसरपंच योगीजी जाधव, नानकरचे सन्मानित भरतजी पाटील, देवरिंगपाड्याचे सन्मानित रोहिदासजी आत्माराम गोडे आणि खांडवलचे वासुदेव जोशी यांच्या मतीने आम्हाला सर्व चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे. या स्पर्धेमध्ये आपण ट्रॉफीज पाहिल्या तर पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापर्यंत ओमसाई वाराई अध्यक्ष कुकसे चे पांडुरंग धर्मा पाटील यांच्या वतीने लाभलेले आहेत, त्यांचं विशेष आभार. त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीरासाठी ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. पिसेगावचे युवा उद्योजक वैभवजी रमेश पाटील, आपलं विशेष आभार. प्रत्येक सामन्यामध्ये पाहिल्या तर सामनावीरासाठी जी ट्रॉफी पाहतोय, ज्या विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत सांगेच्या सौ छाया सखाराम पाटील यांचं विशेष आभार. जे सन्मान चिन्ह पाहतोय आपण स्पर्धेसाठी चिराडपाड्याचे या प्रसिद्ध उद्योजक रुपेश शांबो सपाट, इताडेगावचे सन्माननीय भगवानजी बाबू पाटील, इताडेगावचे सन्माननीय नागेश कसरू पाटील आणि बाबगावचे सन्माननीय गणेश कातोड मेहेर यांचं विशेष आभार. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर आम्हाला वसीम सिद्धू यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर लाभलेला आहे. सावतगावचे संजय पाटील मिठाईवाला यांच्याकडून स्वीट बॉक्स, आमनेपाडीचे सन्माननीय प्रदीप श्रीनिवास पाटील यांच्याकडून आम्हाला एनर्जी ड्रिंक, त्याच्यानंतर प्रशांत मार्के चिराडपाडा यांच्याकडून कॅप, नितेश पाटील पिसे यांच्याकडून कॅप, या सर्वांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. आमने लोडाट प्रीमियर लीग सीजन 2 आमचे 7 स्टार या कमिटीच्या माध्यमातून. चलते एक बार फिर से खेल की तरफ. ड्रिंक्स ब्रेक समाप्त हो चुका है. स्कोर 37 रन 1 विकेट के नुकसान पर. नया ओवर लेकर गेंदबाज रोहित तेलीवरे डॉट बॉल के साथ करते हुए शुरुआत. अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे रोशन मोगरे. बैटिंग अच्छी की है रोशन ने, 15 पर है, लेकिन अब कहीं ना कहीं और तेज़ गति से रन्स बनाने की कोशिश करनी होगी, क्योंकि विकेटें हाथ में, 9 विकेट्स बचे हुए हैं. स्टार्ट अक्षय थेटे को भी मिला है 5 गेंदों में 11 पर बैटिंग करते हुए. रोहित तेलीवरे ऐसे सिचुएशन में बहुत ही खतरनाक गेंदबाज साबित हो सकते हैं अंडर फ्लड लाइट्स, क्योंकि इनकी गेंदें कटती है. थोड़ा सा अतिरिक्त उछाल भी था इस दफा. हो निश्चितपणे. आणि पाहू शकाल या ठिकाणी पहिल्या चेंडू ज्यावेळी त्यांनी डिलिव्हर केला त्यावेळी मात्र या चेंडूमध्ये जास्त वेग सुद्धा मात्र त्यांनी प्राप्त केला नव्हता. फक्त चेंडूला मात्र त्या ठिकाणी पहा कंट्रोल केलं आणि आउट स्विंगर. जबरदस्त सुरुवात. यही खासियत है, अच्छी लेंथ पर भी रखते हैं. अपील जोरदार, लेकिन निश्चित रूप से ये ऑफ स्टंप के बाहर इम्पैक्ट था. रोशन के खेलने का ये तरीका है, ज़्यादातर आप देखोगे तो थोड़ा सा आगे निकलते हैं, ऑफ स्टंप के बाहर निकलते हैं, शफल तो करते हैं, लेकिन क्रीज के भी थोड़ा सा बाहर निकलकर खेलने की कोशिश करते हैं. हो जरूर. परंतु या ठिकाणी थोडासा साचपडला रोहित तेलीवरेच्या अगेन्स्ट. आतापर्यंत पाहिलं तर बॅटच्या स्वरूपात रोहितनं एकही धाव खर्च केली नाहीये. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले आणि 3ही चेंडू चांगला लेंथवरती त्यांनी हाताळले. आणि इथे मात्र पहिलाच मात्र पाहिलं तर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न अक्षय थेटेने केला. पंचांकडे लाऊड अपील उचलून पकडली पंचाने, फिंगर अप, आणि फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी अक्षय थेटे. चला
बहुत बड़ा झटका, और पहले ही पलटकर खड़े रह गए थे। उन्होंने दिखा दिया था कि मैं स्विच ही खेलने वाला हूँ। 38 पर लगता हुआ दूसरा झटका त्रियांश 11 गांव नानकर टीम को। एलबीडब्ल्यू के लिए किसी तरीके का कोई रिव्यू नहीं है। स्कोर 38-38। चुकीचा फटका मित्र म्हणेन अजय, कारण चला लगेच नवीन फलंदाज आपण मैदानाच्या मध्ये आतमध्ये वाटचाल करायची आहे. पहा अगोदर मात्र त्या ठिकाणी रायटीचा लेफ्टी झाला आणि एक योग्य निर्णय आहे मित्र म्हणेन पंच मनोज भोईर यांचा. पर्पली मिडल एस्टला चिन्ह मात्र त्या ठिकाणी धडकेत होता आणि निराश पावलं आता मात्र थेटे दगावच्या दिशेने मात्र वाटचाल करतोय. समझ में नहीं आ रहा था कि वो नाराजगी किस बात की थी। आकाश नए बल्लेबाज के रूप में, आकाश पाटिल सीनियर, एक और हरफन मौला खिलाड़ी। 14 गेंदों का खेल पारी में शेष है और इनको अच्छे से यूटिलाइज करना होगा बल्लेबाजों को एक अच्छा टोटल बनाने के लिए। आते ही स्विच हिट कर दिया है, कमल का शॉट, शॉट थर्ड मैन के बगल में से 4 रन। फटक्यामध्ये अक्षय थेटे बाद झाला, परंतु तोच फटका मात्र इथे खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आकाश पाटील सिनियरने केला आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी झाला. चौकार मात्र त्यांनी प्राप्त केला आणि इथे मात्र पाहू शकाल इम्प्रोवाइज स्ट्रोक जागा बनवली. फुल टॉस होता, फुल टॉस, परंतु पाहू शकाल लॉंग लेगकडे सौरभ पाटील वेगाने आला, शेड्यूल त्यांनी थांबवला आणि एकेरा फक्त एकच धाव घेण्याची मात्र तिथे संधी मिळाली आणि पाहू शकाल या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. यानंतर विनर्स वर्सेस विनर अशी लढत असणार आहे. तर मी संजय स्पर्ट सावंत सगळ्यांना विनंती करतो की आपण मैदान सोडून कुठेही जायचं नाहीये. समय का ख्याल रखना होगा। हालांकि पहले 4 ओवर्स बराबर 20 मिनट में पूरे हुए हैं। स्वर्गीय अनिल वसंत भामरे स्टैंड, इस स्टैंड में हमेशा दर्शक आपको देखने को मिलते हैं, पहली गेंद से लेकर अंतिम गेंद तक। ये काफ़ी पॉपुलर स्टैंड है दर्शकों के लिए। हालांकि सभी स्टैंड्स बहुत ही खूबसूरत है। माननीय सुरेश काशीनाथ चौधरी स्टैंड 43 पर 2, 10.75 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनते हुए। शायद बल्लेबाजी करने वाली टीम अब यहाँ तक इतनी ज़्यादा खुश ना हो, लेकिन अभी भी 2 ओवर्स है उनके पास। आकाश इम्प्रोवाइज क्रिकेट खेलते हुए नजर आए हैं, चौके से शुरुआत की है। 5 पर बैटिंग करते हुए नेवर लेकर गेंदबाज राहुल माड़ा। एंड बदला गया है, काफ़ी फाइन खेला है, शॉट फाइन लेग पर हल्का सा मिसफील्ड, सिंगल यहाँ पर कंप्लीट जहाँ बल्ला लगा था। देखिए पिछली गेंद पर वो फाइन खेलना चाहते थे, उतना फाइन खेल नहीं पाए थे और वहाँ पर भी 1 रन मिला था। इस बार थोड़ा स्क्वेयर जाना चाहते थे क्योंकि शॉट फाइन लेग को बीट करना था उनको, लेकिन इस बार काफ़ी ज़्यादा फाइन खेल बैठे थे और सीधे फील्डर की तरफ। आणि पहिले तर तेवढा वेट सुद्धा मात्र तिथे मात्र प्राप्त झाला नाहीये, कारण या अगोदर आपण जर 4थ्या षटकाचा शेवटचा चेंडू जर पाहिला तर आय थिंक वेल जास्त मिळाला होता आकाश पाटीलला. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, हो चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला राहुल माडानं, परंतु पाहूया पंचाचा निर्णय मात्र इथे काय येतोय. यस, नो बॉल. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या पलीकडे चेंडू लँडिंग झाला आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट, की त्याच्यावरती आता मात्र फलंदाज रोशियानं मोगरेच्या बॅटमधून मोठा हिट पाहायला मिळू शकेल का. और एक और अतिरिक्त गेंद यहाँ पर नजर आ रही है, लेग स्टंप के बाहर भटक गए हैं। विकेट कीपर के लिए भी रोकना काफ़ी मुश्किल था। 2 रन्स मिलेंगे वाइड के चलते, फ्री हिट कंटिन्यू रहेगा। स्ट्राइक रोटेट हुई है, अब फ्री हिट खेलने का मौका आकाश पाटिल सीनियर के पास। स्कोर आगे बढ़ता हुआ 47 रन्स। पहला ओवर अच्छा था राहुल माड़ा का, 7 ही रन खर्च किए थे, किफ़ायती गेंदबाजी रही थी, लेकिन इस ओवर में पहले तो वो स्लोअर वन डालने का प्रयास किया, उस पर नियंत्रण नहीं था, बहुत बाहर थी, क्रीज के भी बहुत बाहर पिच हुई थी और अब फ्री हिट गेंद लेग स्टंप के बाहर, थोड़ी सी दबाव में ज़रूर है।
अच्छी गेंद बोल्ड कर दिया है, लेकिन पता है गेंदबाज को कि ये फ्री हिट गेंद है। तुरंत गेंद पर भी पहुंचे थे, हाथ से चिटकी गेंद और सिंगल चुराने में कामयाब हुए इस फ्री हिट गेंद पर बल्लेबाज। स्कोर आगे बढ़ता हुआ 48 रन 2 विकेटों के नुकसान पर। बहुत अच्छी गेंद थी, फुल लेंथ अंदर की तरफ आई थी और बिल्कुल दोनों पैरों के बीच में से निकल गई थी, शायद पैर को छूकर भी गई थी। परंतु जबरदस्त लेंथ होती. मित्र म्हणतो की कुठेतरी नशिबाची साथ आकाश पाटीलच्या पाठीमागे पाहायला मिळाली. आणि त्याचं काम तमाम होऊ शकलं असता, परंतु फ्री चेंडूवरती दांडी गुल झाली आणि एक धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली दोन्ही फलंदाजांना. हो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाहू शकाल कव्हरला फिल्डर तैनात आहेत. चांगली टप्प्यावरती सध्या तरी आपण गोलंदाजी पाहतोय. सुरुवातीला पाहिलं तर जरूर काही एक्स्ट्रा चेंडू पाहिले, परंतु जेव्हा जेव्हा लिगल चेंडू हाताळले तेव्हा तेव्हा राहुलला चांगली लाईन आहे मेंटेन केलेली आहे. जहां वापसी करके दिखाते हैं, लेंथ में वेरिएशन, गति बदलाव। इस बार फुल टॉस, पिकअप शॉट, गेंद को उड़ाया बाउंड्री लाइन के बाहर। आकाश पाटिल सीने के बल्ले से 6 रन। हा, आकाश पाटीलचा बॅट पकडण्याचा सुद्धा मात्र एक वेगळाच अंदाज असतो. आणि जेव्हा जेव्हा मात्र त्याच्या बॅटमधून चेंडू निघतोय त्यावेळी आय थिंक बॉटमचा तो चांगला वापर करतो. आणि त्यापैकी हा फटक्या पाहिला, खराब चेंडू होता आणि सहजपणे मात्र सीमारेषा त्या ठिकाणी ओलांडली गेली आणि अखेर 6 धावा तिथे मात्र प्राप्त केल्या. अजय कदम हमारे बीच में कल के हीरो रहे हैं, बहुत बढ़िया खेल उनका देखने को मिला स्वर्गीय मकरन स्पोर्ट्स मुठवल की ओर से। छोटी बैकलिप से बड़े शॉट्स खेलने में कामयाब हो जाते हैं ये बल्लेबाज। गैप ढूंढा है लेकिन अच्छा एफर्ट डीप में 2 रन्स मिलेंगे। अद्भुत बल्लेबाज है आकाश पाटिल सीनियर। मुझे लगता है कि एकमात्र बल्लेबाज ये पूरे आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन में जो छोटी बैकलिफ्ट का इस्तेमाल करते हुए बड़े हिट जड़ते हैं। पीछे की तरफ बल्ला ज़्यादा उठाते नहीं है, लेकिन उसके बावजूद भी पावर जनरेट करते हैं और टाइमिंग अच्छी होती है। और यहाँ पर स्लोअर डिलीवरी से छकाया था, जल्दी खेल बैठे थे बॉलर की दिशा में गेंद, कोई रन नहीं। और इसके साथ ही ओवर का समापन, 5 ओवर की समाप्ति, स्कोर 57 रन 2 विकेटों के नुकसान पर। त्रियांश 11 गावदेवी नांदकर। निश्चितपणे चांगल्या स्थितीमध्ये सध्या संघ आपण पाहतोय आणि त्या संघाने पुरस्कृत माजी उपसरपंच ग्रामपंचायत संघ नांदकरचे सर्वांनी मनोजी पाटील जरूर या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे सहकारी त्याचप्रमाणे पिसेगावचे लेजंड खेळाडू चंदू पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. मॅनेजर सचिनजी कोणकर हे सुद्धा मात्र इथे उपस्थित आहेत. आणि पाहू शकाल 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 57 धावा फलकावरती लागल्या गेल्या. फक्त 2 विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी गमावलेल्या आहेत. आणि शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाजाचा वापर करतायत पीयूष पाटील. हालांकि महंगे साबित हुए थे पहले ओवर में पीयूष। चौदह रन आए थे उनके ओवर से। रोहित का ओवर काफी इकोनॉमिकल रहा था, समय सही है लेकिन तुरंत आखिरी ओवर की शुरुआत करनी है। लेफ्ट आर्म राउंड द विकेट जाते हुए पीयूष बिल्कुल पैरों की तरफ आती हुई गेंद टर्न कर दिया है, डिक आउट किया है उस यॉर्कर को बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में। 1 ही रन। कम से कम 2-3 बड़े हिट्स लगाने का प्रयास करना होगा। प्रयास क्या लगाना होगा वहाँ पर। लेकिन हम देखिए रोशन मोगरे सलामी बल्लेबाज, स्ट्राइक रेट देखिए 15 गेंदों में 17 रन पर बैटिंग कर रहे, धीमी बल्लेबाजी। आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार आणि एक षटकार पाहिलाय. म्हणजे डॉट पर्सेंटेज खूपच जास्त आहेत. हो, चांगला फटका पाहायला बोलतोय मिडॉनला, कुठला फिल्डर नाही, चेंडू सरळ चालेल लॉंग ऑन गाडी, चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय, फिकी होते. या 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्या. कलेक्शन पहा, व्हॉट कलेक्शन बाय पीयूष पाटील. ओवरथ्रो हो सकता था वहां पर, हालांकि बैकअप करने के लिए खिलाड़ी थे, लेकिन ऐसे में जबकि अंतिम ओवर चल रहा है बल्लेबाज को मौका मिलेगा तो वो
उसका फ़ायदा उठा सकते हैं, लेकिन खुद को हवा में ऊपर स्ट्रेच करते हुए उस थ्रो को गैदर किया था। 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ 60 रन 2 विकेटों के नुकसान पर। लो फुल टॉस, उछाल दिया गेंद को आसमान में, गेंद फील्डर कैच की कोशिश में, लेकिन 2 खिलाड़ियों के बीच में जाकर गिरी है और इसी बीच दूसरे के लिए पलटते हुए बल्लेबाज। 2 रन पूरे होते हुए ओवर थ्रो भी हुआ है। थोड़ा सा स्लॉपी वर्क एनके स्पोर्ट्स खांडवल की ओर से। 3 रन कंप्लीट। निश्चितपणे परंतु स्ट्राईक पुन्हा मात्र रोशन मोगरीकडे मात्र आपण पाहत आहोत. असं एक क्षण वाटलं होतं की मात्र आकाश पाटील स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल, परंतु ओव्हर तो रूपाने मात्र पुन्हा तिथे पाहिलं तर 3 धाव कंप्लीट केली गेली. परंतु अशा क्षणाला अजय प्रत्येक धाव महत्त्वाचे असते. मग स्ट्राईक कोणाला मिळेल हे आपण पाहण्यापेक्षा धाबा किती आपण जास्त वेगाने जोडू शकतो याकडे लक्ष जर वेधलं तर मात्र कधी कधी आपल्या संघाला त्याचा फायदा होत असतो. आणि तेच दृश्य पाहिलं आपण मैदानाच्या आतमध्ये. 63 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि अजूनही पहिल्या इनिंगमधील 3 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे असं वाटतं की अजय 70चा आकडा जरूर त्यांनी डोळ्यासमोर असावा आणि जो तो आकडा जर इथे उभारला तर मॅच चांगली होऊ शकेल. पाहू शकेल पुन्हा मात्र परफेक्टली कलेक्शन नाही आहे. चेंडू चालत जमिनीच्या साह्यानं लॉंगॉनचा फिल्डर येऊन चेंडू उचलून फेक करतोय, तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण केली गेली. रोशन मोगरे ने अपनी पारी में तीसरी गेंद पर छक्का जड़ा था, उसके बाद 2 डॉट गेंदे, फिर एक चौका भी जड़ा था. तब तक स्ट्राइक रेट सही था उनका, लेकिन आखिर के जो कुछ ओवर्स है वहां पर उनकी बल्लेबाजी काफ़ी धीमी रही है. केवल सिंगल्स में ही डील कर रहे हैं, बांध कर रखा है उनको गेंदबाजों ने. स्कोर इस समय 64. एक बड़ा हिट आता है तो 70 का आंकड़ा जरूर देखने को मिलेगा. स्ट्राइक इस समय आकाश के पास. रिवर्स खेला है, शॉट अच्छा, लेकिन सीधे फील्डर के पास. अच्छी फील्डिंग भी, लेकिन फिर हुआ है ओवर थ्रो. और ये रन्स जो है ये भी भारी पड़ सकते हैं. एक एक रन कीमती होता है क्रिकेट के खेल में. क्षेत्ररक्षण लाजवाब था. परंतु अजय ती फेक करणे आवश्यकता होती का? सिंगल जरूर धाव तिथे मात्र पूर्ण होऊ शकली असते, परंतु वेगानं तो फेक त्याच्याकडून झाली गेली. थोडीशी घाई केली आणि त्याच अनुषंगाने मात्र सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये पाहिलं. आणि या अष्टाच्या स्वरूपात आय थिंक धाबा चांगल्या प्रमाणे मिळत आहेत. 83-11 गावदेवी नानकर संघाला. थ्रो करने की आवश्यकता नहीं थी मेरे ख्याल से, थोड़ा रुक भी सकते थे. 1 रन तो वैसे भी बनने वाला था. एक और बढ़िया गेंद, कमाल का अंतिम ओवर. 2 रन से आप पर शायद मिल सकते हैं, लेकिन कुछ और लेना चाहेंगे. थोड़ा मिसफील्ड हुआ है, बैकअप अच्छा, थ्रो भी अच्छा है और बैट्समैन रन आउट हो जाएंगे. तो 2 रन अंतिम गेंद पर पारी समाप्त होती हुई 83-11 गावदेवी नानकर की. कुल मिलाकर रन्स बने हैं 68 और टारगेट है 69 रनों का. एनके स्पोर्ट्स खांडवल के सामने 69 रनों की चुनौती. खांडवल टीम के कैप्टन थोड़े संतुष्ट रहेंगे. हालांकि ये स्कोर खराब स्कोर नहीं है. 11 के ऊपर का आस्किंग रन रेट रहेगा, 11.50 रन प्रति ओवर. और एक अच्छा ओवर यदि होता है तो वो सीधा 13-14 तक भी पहुंच सकता है. अच्छा मैच हो सकता है यहाँ से. बल्लेबाजी अच्छी करनी पड़ेगी मैच को जीतने के लिए एनके स्पोर्ट्स खांडवल को. निश्चितपणे आपल्याकडे थोडासा वेळ आहे. तर मित्रांनो, या स्पर्धेच्या माध्यमातून लकी ड्रॉ आहे. जरूर तुम्ही त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक पारितोषिक जिंकू शकता. फक्त तुम्हाला इथे येऊन आपण आल्याची नोंदणी करायची आहे आणि जरूर तो लकी ड्रॉ आपण अंतिम सामना संपन्न झाल्यानंतर आपण ते ओपन करणार आहोत. त्यामध्ये भरपूर पारितोषिक आपण इथे देणार आहोत. त्यापैकी पाहिलं तर हरिचंद्र वेलेकर उर्फ मुस्साबाई यांच्याकडून 2 कूलर त्या लकी ड्रॉसाठी आम्हाला लाभलेले आहेत. त्याच्यानंतर पाहिलं तर निजाम खुनी बैल त्यांच्या माध्यमातून 2 कूलर. साबाची अनंत पाटील यांच्याकडून 1 कूलर. चौधरपणाचे या विवेकजी वाकडे यांच्या माध्यमातून 1 कूलर आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर अमोलजी जाधव यांच्या माध्यमातून 2 कूलर लाभलेले आहेत. साईनाथजी पाटील इताडे यांच्याकडून सायकल लाभलेली आहे. श्रीकांत मगर इताडे यांच्याकडून सुद्धा सायकल लाभलेली आहे. त्यानंतर वनिता बबन कारभारी यांच्या स्मरणार्थ कुमार लवेश लखन पाटील हे त्यांचे नातू आहेत, त्यांच्या माध्यमातून 1 कूलर. खुनी बैल चौधरपणा यांच्या माध्यमातून 2 कूलर. श्री बाळराम मेहर बापगाव यांच्या माध्यमातून 1 सिलिंग फॅन आहे. आणि अनेक असे पारितोषिक आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही इथे या, आपल्या नावाची नोंदणी करा आणि एक बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये आपण केलेली नावाची नोंदणीची चिठ्ठी आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये तुमचं संपूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही कुठे राहता त्या गावाचं नाव हे तुम्ही तिथे लिखाण करून त्या बॉक्समध्ये ती चिठ्ठी टाकायची आहे आणि तो ड्रॉ आपण सुपर संडेमध्ये ओपन करणार आहोत. अप्रतिम ही चांगली संकल्पना आपली या स्पर्धेची जी कमिटी आहे 7 स्टार आहे त्यांच्या वतीनं साकारली जात आहे. धन्यवाद देवत तेवढे कमी.
चला लगेच सलामीचे फलंदाज मैदानात पाठवून द्यायचे आहेत. एन के स्पोर्ट्स खांडवळ, विवेक पाटील अँड सुजित पाटील फेम टीम. एन के स्पोर्ट्स खांडवळ हे फार मोठं नाव आहे खरं तर. आपण बऱ्याचशा लीग स्पर्धांमध्ये हा संघ पाहत आलेलो आहोत. भिवंडी प्रीमियर लीग मध्ये देखील एन के स्पोर्ट्स खांडवळ संघ आपण बघितलेला आहे. दुसरीकडे 83-11 गावदेवी नानकर. धावसंख्या चांगली आहे. एकूण 70 धावांचं टार्गेट 6 ओव्हर्समध्ये हा सामना जिंकण्याकरिता एन के स्पोर्ट्स खांडवळ टीम समोर. परवा दिवशी या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. सन्माननीय दयानंद चोरगे साहेब उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते. विजय शेठ पाटील ज्यांच्याकडून या मैदानासाठी सहकार्य लाभलेलं आहे. पिसेगावचं हे स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण अतिशय सुंदर मैदान आहे आणि सुंदर ही स्पर्धा. पिसे ग्रामस्थांचे देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत त्यांच्या विशेष सहकार्याबद्दल. पहिल्या दिवसातून 2 संघांनी पुढे वाटचाल केली आहे. बीबी स्पोर्ट्स इताडे आणि पाटील डेव्हलपर्स पापगाव दोन्ही संघांच्या दरम्यान क्वार्टर फायनलचा सामना बाकी आहे, जो रविवारी सायंकाळी 4 वाजता खेळवला जाईल. मात्र कालची रात्र गाजवली स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघानं. अप्रतिम कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये त्यांनी धडक दिली आहे. आज बघायचंय कुठला संघ सेमीफायनलमध्ये धडक देईल. पहिल्या सामन्यामध्ये वर्चस्व पाहायला मिळालं संजय स्पोर्ट्स सावत संघाचं. ग्रीष्मा 11 आमणेपाडा संघाला त्यांनी पराभूत केलंय आणि सध्या दुसरा सामना आजच्या दिवसातील आपल्या समोर रंगतोय ग्रुप सी. उद्या ग्रुप डी असणार आहे. सेन्सेशनल सॅटरडे उद्याचा पहिला सामना रजिता उर्बी 11 यवई आणि जानू स्पोर्ट्स इत्ताडे या 2 संघांदरम्यान असेल. दुसरा सामना पवनपुत्र ब्लास्टर्स पिसे आणि रोशन स्पोर्ट्स मुठवळ या 2 संघांदरम्यान असेल. ग्रुप डीचे हे 4 संघ आपण उद्या ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. उद्याचा दिवस आणि उद्याची रात्र देखील ॲक्शन पॅक असणार आहे. आज देखील चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल ही अपेक्षा आहे. पहिला सामना जरूर थोडासा एकतर्फी राहिला. चला आपण दुसऱ्या इनिंगला मात्र लगेच सुरुवात करूया. सलामी जोडी सध्या पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये एन के स्पोर्ट्स खांडवळ संघाच्या वतीनं. स्ट्रायकिंग इनला पाहिलं तर सौरभ पाटील आहे. नॉन स्ट्रायकिंग इनला पाहिलं तर पराग जाधव आहे आणि षटकाला सुरुवात करतोय. त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे असा हा सर्वांचा लाडका अक्षय थेटे. फायटर खेळाडू आहे, हॉट आहे आणि फार बिझी मॅन आहे. पहा टाल्यांचा गजर होतोय. उरतो विकेटनं मात्र या ठिकाणी मार्गस्थ होणार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सौरभ पाटील, पराग जाधव नॉन स्ट्रायकर्स एंडला. चांगली सलामीची जोडी आहे. अक्षय थेटे विथ द फर्स्ट बॉल. स्ट्रेट बॉल होता ऑफस्टिकच्या बाहेर. हॅमट केला. गोलंदाजाला तर बीट केलं होतं परंतु मिडऑफचा फिल्डर अतिशय दक्ष पिंटू. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉलनं सुरुवात होते या डावाला. अक्षय थेटेची 2 षटकं ही फार इम्पॉर्टंट असतील. हो निश्चितपणे. आणि परंतु त्याच्या विरोधात कशा रीतीने मात्र सध्या गेम प्लॅन असेल एन के स्पोर्ट्स खांडवळचं ते सुद्धा पाहणं मात्र चांगलं ठरणार आहे. फटका चांगला होता परंतु वायडिश लॉंगॉनला मात्र फिल्डर तैनात आहेत. सिंगल तर तिथे मात्र जोडली गेली आणि पहिली धाव सौरभ पाटीलच्या बॅटमधून पाहिली. आय थिंक लोकल बॉय आहे, खांडवळ गावाला तो बिलॉंग करतोय. पॉवर प्लेमध्ये विशेषतः चांगले फटके तो खेळू शकतो आणि त्याच्याकडून तीच अपेक्षा असणार आहे. फ्लाइंग स्टार्ट जर त्याने दिला तर मात्र यानंतरच्या ओव्हर्समध्ये काम थोडंसं सोपं होऊ शकतं. पराग जाधवकडे चांगला अनुभव आहे, मातब्बर खेळाडू आहे. परंतु अक्षय थेटेच्या विरोधात वेगवान धावा बनवणं थोडंसं कठीणच असतं. फुल टॉस होता परंतु सन्मान दिलाय. पहिला बॉल खेळतोय त्यामुळेच कदाचित ती मानसिकता नव्हती की मोठा प्रहार करायचा आहे आणि ती अपेक्षा देखील त्याला नव्हती की बॉल असा मिळेल. कधी कधी होत असतो. एखादा चांगला खेळाडू पहिल्या शेड्यूलला मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न करत असतात.
आणि त्याच्यानंतर मात्र अशाप्रमाणे फटके येत असतात. फ्लिक केला, चेंडू गॅप मधून चाललाय, खूप मोठा गॅप आहे आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा चौकार पाहायला मिळतोय. हा खोलवर टप्प्याचा बॉल होता, अतिशय तंत्रशुद्ध फटका. लेदर क्रिकेट देखील खूप चांगला खेळतोय पराग जाधव आणि त्याचंच हे उदाहरण इथे पाहायला मिळालंय. कमालीचा फ्लिक शॉट थोडासा समोरच्या बाजूनं स्क्वेअर लेगच्या समोरून काढला होता 4 धावांकरिता. पहिला चौकार आलाय. सुरेख बॉल, चांगलं कमबॅक, फलंदाज बाद होतोय. लेग बिफोर विकेट. तर पूर्णपणे खाली राहिला आणि त्याचमुळे ती लेंथ परागला मात्र ओळखता आली नाही. हेस्टांच्या मधोमध त्याला पकडला गेला आणि पहा पंचांच्या मनामध्ये कुठली शंका नव्हती. पूर्णपणे त्यांचं बोट आकाशाकडे गेलं आणि अखेर पहिला धक्का लागला टीम NK स्पोर्ट खांडवल संघाला. बघा, या अगोदरचा बॉल यॉर्कर टाकायचा होता, तो मिस डायरेक्टेड यॉर्कर होता, त्याच्यावर चौकार मिळाला होता. परंतु हा बॉल चांगला होता. स्लाइटली फुलर लेन, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी फलंदाज पराग जाधवनं लाईन मिस केली. टप्पा पडल्यानंतर मुवमेंट होती, त्यामुळेच तो बीट झाला आणि बरोबर पायावर आदळला होता. ऑफ आणि मेजेस्टिककडे जाणारा तो बॉल होता. योग्य निर्णय पंचांचा. 5 धावांवर पहिला धक्का, मोठा धक्का लागलाय परागच्या रूपात NK स्पोर्ट्स खांडवल संघाला. 69 धावांचा पाठलाग खांडवल संघ करत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये राहुल माडा आलाय. राहुल माडा उजव्या हाताने गोलंदाजी करतो, परंतु फलंदाजी डाव्या हाताने करतो. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि चांगला खेळ सादर करावा लागणार आहे. हो, निश्चितपणे अशा प्रकारचे आपण कमीत कमी खेळाडू पाहतोय जे की त्यांची गोलंदाजी उजव्या हाताने तर फलंदाजी डावखुऱ्या हाताने. आपण PTC मध्ये गेलो तर आतिश घडून दिला असं पाहतोय की तो गोलंदाजी डाव्या हाताने करतो आणि फलंदाजी उजव्या हाताने करत असतो. त्याच्यानंतर आपण किरणला पाहू शकाल, सावध एक्सप्रेस, तो सुद्धा पाहतोय गोलंदाजी डाव्या हाताने करतोय, बॅटिंग उजव्या हाताने करतोय. सौरव गांगुली, झहीर खान, कित्येक उदाहरण आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील. हवेत आहे बॉल, ओहो, सोपा झेल होता, लड्डू कॅच. आता यापेक्षा सोपा झेल काय असणार आहे. दामू म्हात्रे होता त्या ठिकाणी, मेन फ्रॉम सावध. असं वाटलं की मात्र त्याच्याकडे आगीचा गोळा आलाय की काय, ज्याप्रमाणे त्याने हा झेल पकडण्याचा प्रयत्न केला किंवा जी फ्लड लाईट आहे त्याचं मात्र कधी त्याच्यावरती काही नाही होतं असं. अंडर फ्लड लाईट जेव्हा तुम्ही खेळता योगी, तुमचं लक्ष बॉलवर असलं पाहिजे. जर फ्लड लाईट्सकडे तुम्ही पाहत असाल बॉल डिलिव्हर होण्यापूर्वी, तर अचानक जर तेव्हा तुम्ही बॉल बघायला जाल तेव्हा तुमच्या डोळ्यावर अंधार येणार आहे. ऑन द राईज खेळला होता बॉल, थोडासा थांबून आला होता, त्यामुळेच फटका चेक करण्याचा प्रयत्न झाला आणि पहा हात पोहोचलेलेच नाहीत बॉलपर्यंत. बॉल पूर्णपणे कदाचित त्याला साईड झाला नसावा. जसं मी सांगितलं की तुम्ही जर फ्लडलाईट्सकडे पाहत राहाल आणि अचानक बॉलकडे पाहायला जाल तर मग थोडासा अंधार येतो डोळ्यावर, डोळे दिपलेले असतात आणि अशा परिस्थितीमध्ये चुका होऊ शकतात. परंतु जर अशी तर वारंवार डोळे दिपले गेले तर मात्र कदाचित आपल्या संघाला त्याचा फार नुकसान होऊ शकतोय. कारण राहुलची विकेट्स आय थिंक लगभग पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी प्राप्त केली होती, परंतु त्याला तिथे जीवनदान मिळाला आणि अखेर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 7 धावा NK स्पोर्ट खांडवल संघाने जोडल्या. 1 विकेट्स त्यांनी गमावली आणि पाहू शकाल या ठिकाणी टायमर ऑन आहे, लक्ष असू द्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. दुसऱ्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये आकाश रायटी सिनियर हो परफेक्ट यॉर्कर. मॅचची इनरेज विकेट किपर रोशनने चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु शॉर्ट फायलिंगचा फिल्डर तिथे मात्र वेगाने पोहोचला. आय थिंक कॅप्टन पिंटू पाटील होता आणि सिंगल धाव तिथे मात्र सहजपणे पूर्ण केली. खेळपट्टी छान आहे. काल देखील आपण चर्चा करत होतो की स्पोर्टिंग विकेट आहे, धावा देखील होत आहेत आणि जे गोलंदाज योग्य वापर करतायत या खेळपट्टीचा, चांगली लाईन लेंथ मेंटेन करतायत, ते काम ते यशस्वी देखील होत आहेत. त्यांना विकेट्स मिळत आहेत, धावा देखील ते थांबवत आहेत. परंतु कधी कधी परिस्थिती थोडीफार फलंदाजांच्या बाजूने जाते. आता ह्या एंडने गोलंदाजी होत आहे, रिव्हर एंडनं तिकडनं
विथ द विंड तुम्ही गोलंदाजी करता, त्यामुळे तुमचा वेग थोडासा वाढू देखील शकतो. अशा परिस्थितीमध्ये फलंदाज कुठे फटका खेळतायत ते पाहणं देखील गरजेचं आहे, ते महत्त्वाचं ठरतं. पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, टॉप एज, सोपा झेल, शॉर्ट फायनलिंगला चूक झालेली नाही, फलंदाज बाद. पाहू शकाल इथे सुद्धा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु 40+ तिथे खेळाडू होता, आय थिंक नरेश गरेले होता त्या ठिकाणी, आणि त्याच्या माध्यमातून कुठल्या प्रमाणे चूक झाली नाही, चांगल्या प्रमाणे झेल पकडला, आणि तो सुद्धा पाहिलं तर भावाली गावालाच बिलॉंग करतोय. खूप चांगला झेल तिथे संपन्न केलाय. 40+ खेळाडू देखील आपल्याला या हंगामामध्ये ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत, आणि नियमानुसार पहिले 2 सामने जे तुम्ही खेळतायत त्यापैकी एका सामन्यामध्ये 40+ खेळाडू तुम्हाला प्लेइंग 11मध्ये खेळवायचाच आहे, नाहीतर 5 धावांची पेनल्टी आहे. नवीन बॅटर विनोद पाटील हार्ड हिटर मैदानामध्ये. धावसंख्या 2/8, टार्गेट 69 धावांचं आहे. सुरुवात खराब झाली आहे एनके स्पोर्ट्स खांडवल संघाची. डावाला सावरण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, डावाला आकार द्यावा लागणार आहे, तो प्रयत्न तुम्हाला करावाच लागेल. इथे मात्र पाहू शकाल इम्प्रोवाइज स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, जरूर झेल पकडला, परंतु पंचांची स्वीकृती मिळेल का? बॅटला कडा आहे की नाही, हा प्रॉपर झेल आहे की नाही, हा क्राऊड झेल आहे का? आता मात्र या सर्व गोष्टींची मात्र तिथे चर्चा केली जाईल, आणि जो काय निर्णय येईल तो मात्र दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. अंपायर बॅटर आउट आहे. रोशन मोगरेचं कौतुक करावं लागेल, कारण चेंडू फार पुढे होता, तो लवकर पोहोचलाय चेंडू खाली, चांगला झेल त्याने स्वीकारलाय. विनोद फार विचित्र पोझिशनमध्ये पाहायला मिळाला होता, आणि बॉलमध्ये बाउन्स चांगला होता. बॅक टू बॅक धक्के लागतायत. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज आकाश पाटील सिनियर चांगली बॅटिंग देखील केली त्याने या सामन्यामध्ये, आणि आता गोलंदाजीमध्ये देखील चांगलं योगदान देत असताना नवीन फलंदाज सुजल मैदानामध्ये आलाय 5व्या क्रमांकावर. धावसंख्या 3/8, आणखी 61 धावांची आवश्यकता आहे. हॅट्रिक बॉल हो हवेत होता, परंतु थोडासा पुढे पडलाय कव्हर्समध्ये. ओव्हर थ्रो, आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एकूण 5 धावा मिळतील. पुन्हा दामू म्हात्रे होता त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर पॉईंटला. असं वाटलं की त्या ठिकाणी तिन्ही एसट्या मात्र मला मोडायची आहेत की काय, त्या अनुषंगाने मात्र त्यांनी फेकी केली, आणि विकेट किपरला तो चेंडू कलेक्शन करता आला नाही, आणि त्याच पली ओव्हर तुरचोर पडा इस्त्रा मात्र अजून 4 धावा तिथे मात्र पाहिल्या आपण. एकूण 5 धावा, आणि ह्या 5 धावा फलंदाजाच्या खात्यात जातील. 5 धावांनी अकाउंट ओपन झालंय सुजलचं, पंजा मिळालाय, आणि जे प्रेशर खरं तर आहे फलंदाजी करणाऱ्या टीमवर थोडंफार रिलीज झालं असेल. खाली ठेवलाय बॉल, फक्त दिशा दाखवली. असे फटके फार क्वचित पाहायला मिळत असतात शॉर्ट बॉलवर, टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये. नॉर्मली फलंदाज चांगला पुल किंवा हुक शॉट हवेतून खेळतात, परंतु इकडे जसे टेस्ट क्रिकेटमध्ये फलंदाजी होते तसाच फटका होता, कंट्रोल शॉट होता. 1 धाव मिळाली आहे, आणि ते आपण समजू शकतो योगी, कारण संघाची स्थिती थोडी नाजूक आहे, खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे, पार्टनरशिप बनवायची आहे, त्यासाठीच तिथे प्रयत्न पाहायला मिळतोय. परंतु यावेळेला इम्प्रोवाइज फटका खेळायचा होता, विकेट कीपरकडून चूक घडली. बॉल चांगला होता, बॅट्समन बीट झालाय, 22चा इशारा पंच करतायत. अवांतर धाव मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
15 या आकड्यावर आणि याचबरोबर पॉवर प्लेचा खेळ होतोय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर NK स्पोर्ट्स खांडवल संघाची धावसंख्या 3-15. संत आणि सावध सुरुवात आपण म्हणू शकतोय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर एक्झॅक्टली 7 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं आपण 7 एक बायच्या स्वरूपात मात्र एक्स्ट्रा धाव तिथे मात्र पाहायला मिळाली आणि त्याचमुळे 15 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर संख्येने मात्र नांदकरची समर्थक मात्र आपल्याला मैत्रिणीच्या अवतीभोवती आणि त्याचनंतर व्यासपीठावरती सुद्धा पाहायला मिळत आहेत. चोवीस चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी 54 धाब्यांची आवश्यकता. म्हणजेच 13.50 ची सरासरी प्रतिषटकेतून गाठायची आहे. फलंदाजी आत्तापर्यंत चांगली पाहायला मिळालेली नाही. गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय पॉवर प्लेच्या दरम्यान. 2 चांगले फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहेत. सुजल आणि सौरभ. अंडर प्रेशर त्यांना खेळायचं आहे. आदेश कोणकर ट्रम्पेट मास्टर नांदकरचे यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अक्षय थेटे ही कंटिन्यूज. चला जास्त वेळ घेतला जात आहे. पहिल्या 2 षटकांसाठी भरपूर वेळ खर्च केलाय. उडवलाय ऑन साइडला. हवेत आहे स्वतः गोलंदाज प्रयत्नशील. डीप मधून देखील फिल्डर आले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा झाली. 3 खेळाडूंच्या मध्ये जाऊन चेंडू लँड झालाय आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावांचा वेग वाढवावा लागेल. प्रयत्न करतायत परंतु तुम्हाला प्रयत्नामध्ये यश जर प्राप्त करायचं असेल तर मात्र त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात खेळ सादर करावा लागेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला चुकीचे चेंडू मिळतील तेव्हा तेव्हा त्या चेंडूंवरती तुम्हाला अटॅकिंग खेळ करावा लागेल. आणि पाहू शकाल सौरभ पाटीलकडे ती क्षमता आहे. सुजलला आता मात्र सुफलाम कामगिरी आपल्या संघासाठी करावं लागेल. कारण तरी सातत्यानं पाहिलं तर आपल्या संघासाठी चांगलं त्यांनी कार्य केलेलं आहे. परंतु आज NK स्पोर्ट्स खांडवल संघाचं प्रतिनिधित्व करत असताना त्याला मात्र जो त्याच्याकडे टॅलेंट आहे तो आता बाहेर काढावा लागेल. कारण 23 चेंडू आता मात्र फक्त तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 23 मध्ये 52 धावा इथून मात्र जोडायचे आहेत. थेटे पुन्हा एकदा ओर द विकेट मारा करतोय. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, अप्रतिम कामगिरी, लेग कटर सर्व काही त्याच्याकडे आहे आणि ते आता मात्र व्हेरिएशन त्याच्याकडे पाहायला मिळत आहेत. सर्व काही बरोबर उल्लेख केलात आपण. तो बाउन्सर टाकू शकतोय, तो तिखट यॉर्कर टाकू शकतोय, तो ऑफ कटर टाकू शकतोय, तो लेग कटर टाकू शकतोय. मागचा बॉल लेग कटर होता. टप्पा पडल्यानंतर थोडा बाहेर निघणारा बॉल होता. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. त्यावेळेला खोलात टाकलाय चांगला ऑन ड्राईव्ह परंतु लॉंगॉनला बीट करता आलेलं नाही. थोडीशी फंबलिंग घडली होती आणि आता मिक्सअप. 2 फलंदाजांमध्ये ताळमेळच नव्हता. फलंदाज होईल धावबाद. विकेटचं पतन. आणि हा सामना किरण कोळी देखील ऑनलाईन एन्जॉय करतायत नांदकर येथे. त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत 311 गावदेवी नांदकर संघाला आणि स्पर्धेचं देखील कौतुक केलंय. थँक्यू सो मच. हे दृश्य पहा. फरका मात्र चांगल्या प्रमाणे खेळला होता परंतु लॉंग ऑनला पाहिलं तर फिल्डर तिथे मात्र तैनात हो. थोडीशी मिस्टेक त्याच्याकडून घडली गेली परंतु फेकी लाजबाब. आणि पाहू शकाल 2 फलंदाजांमध्ये मात्र त्या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. कुठल्या प्रमाणात तिथे व्यवस्थित कॉलिंग झाली नव्हती आणि त्याचमुळे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात सुजल मात्र बाद होऊन माघारी परततोय. सध्या तरी बॅकफुटला आहे या मॅचमध्ये NK स्पोर्ट्स खांडवल संघ. 4-18 नाजूक अवस्था आहे. सागर पाटील नवीन फलंदाज इन ॲट नंबर 6. सागर वनगाला देखील आपण ॲक्शनमध्ये पाहिलं कालच्या रात्रीमध्ये परंतु तेवढा काही चमकला नाही. त्याला स्टार्ट मिळत होते, मोठे फटके तो खेळत होता परंतु मोठ्या इनिंग्स खेळता आल्या नाहीत. ओव्हरपिच बॉल चांगला ड्राईव्ह परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता. बॉल पाठीमागे जाऊ दिला नाहीये. हा थोडा कमजोर बॉल पडला होता अक्षय थेटेचा. जास्त कमजोर बॉल तो टाकणार नाही. असे रेअर लूज बॉल जर तुम्हाला मिळत असतील तर त्याच्यावर चौकार किंवा षटकार प्राप्त करणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये एकच धाव मिळाली. धावसंख्या 4-19. हो निश्चितपणे सिंगल डबलने जर तुम्ही तिथे खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्या लक्ष्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही. परंतु त्या आव्हानापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर जरूर इथून तुम्हाला या ठिकाणी हवाई मार्गाने खेळ करावा लागेल. आणि तसं जर पाहिजे जेव्हा जेव्हा या एंडने गोलंदाज तेव्हा तेव्हा राईट हँड बॅटरसाठी वारे वेगाने वाहतात परंतु या ठिकाणी गोलंदाज आपली छाप सोडून चाललेले आहेत. परफेक्टली
यॉर्कर एस्टनच्या समोर हाताला आणि पाहू शकाल दांडी गुल केली त्या ठिकाणी गोलंदाज अक्षय थेटेनं. दोन्ही पायांच्या मधून ऑफस्टिकला धडक दिली बॉलनं. अप्रतिम यॉर्कर होता हा. दोन्ही पायांमध्ये गॅप पाहायला मिळाला. बघा, एक पाय ऑफस्टिकच्या बाहेर, दुसरा लेग स्टिकच्या बाहेर आहे आणि बरोबर जागा दिली आहे चेंडूला तिकडे एस्टनवर जाण्यासाठी. अक्षय थेटेचे वारे वाहत आहेत सध्या या PC गावच्या क्रीडांगणावर. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण खूप सुसज्ज असं मैदान आहे. ALPLचा हा थरार आपल्यासमोर रंगतोय. सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे 8311 गावदेवी नांदकर संघानं. प्रथम बॅटिंग करत असताना 68 धावांपर्यंत मजल मारली, चांगला स्कोर उभारला आणि आता प्रत्युत्तरात खरं तर NK स्पोर्ट्स खांडवळ संघाकडून अपेक्षा होती की चांगलं उत्तर देतील फलंदाज, परंतु फलंदाजांनी आतापर्यंत तरी निराश केलंय. अजूनही 50 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर रोहित आल्या चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. काय शॉट खेळलाय, बॉल सीमा पार, येतोय षटकार. जरूर असं वाटतं की रोहितला मात्र थोडासा उशिराने मात्र त्या ठिकाणी प्रमोशन दिलंय, कारण आपण सातत्याने अजय पाहतो की या ऑल सीझन आय थिंक रोहित 1 डाऊन असेल किंवा 2 डाऊन असेल या स्थितीवरती खेळण्यासाठी तो येत असतो, परंतु इथे मात्र पहा पूर्णपणे हाय बॅकलिपचा त्याने मात्र वापर केला आणि अगदी स्टँड अँड डिलिव्हर परफेक्टली V शेपमध्ये चांगल्या प्रमाणे मिडलिंग केलं आणि लॉंग हॉर्नची बाउंड्री मात्र सहजपणे तिथे क्लिअर केली. आणि या षटकारानं जरूर अजय एखादा जो आपण पाहतोय की ऊर्जा असते ते मात्र कुठेतरी निर्माण झाली असावी NK स्पोर्ट्स खांडवळ संघाच्या खेम्यामध्ये. शेवटचा बॉल होता अक्षय थेटेचा. षटकार त्या बॉलवर आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 5 बाद 25. उर्वरित 3 ओव्हर्समध्ये 44 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता NK स्पोर्ट्स खांडवळ टीमला. रोहितनं ज्या पद्धतीनं सुरुवात केली आहे अशा पल्लवित केलेल्या आहेत. खरं तर समीकरण खडतर आहे, पण एखादं 20 ते 22 धावांचं जर षटक आलं तर मात्र सामना पुन्हा एकदा त्यांच्या बाजूने देखील जाऊ शकतो. 18 बॉल्स आणि 44 धावा असं समीकरण. 14.67ची सरासरी येथून प्रतिषटक गाठायचे. डावाच्या सुरुवातीला 11.5ची होती, त्याच्यामध्ये भरपूर वाढ झालेली आहे कारण पहिल्या 3 ओव्हर्समध्ये जास्त धावा आलेल्या नाहीत. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. अक्षय थेटेचा स्पेल समाप्त झालाय. 2 ओव्हर्समध्ये 17 धावा देत 2 गडी बाद केले. एक षटक आकाश सिनियरने टाकले. 7 धावा देत 2 गडी त्याने देखील बाद केलेले आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आकाश सिनियर. म्हणजे एक परफेक्टली प्लॅन आहे. आपण या सामन्यावरती पकड निर्माण केलेली आहे. तीच पकड आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत ठेवायची आहे आणि त्याच उद्देशाने मात्र पुन्हा आकाश पाटीलला बोलवलं गेलं, कारण 2 षटकांचा स्पेल थेटेने संपन्न केला आणि आता 2 षटकांचा स्पेल इथे मात्र समाप्त करण्याच्या दिशेने आकाश पाटील मात्र वाटचाल करतोय. फक्त दिशा दाखवली. चेंडू मात्र त्याला वेगानं बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर तैनात आहेत. पुन्हा दामू आज चेंडू दामूची मात्र पाठलाग सोडत नाहीये. काल अभय होता RD11 खिरवली संघामध्ये. चेंडू त्याचा पाठलाग करत होता आणि त्याच्याकडून वारंवार चुका होत होत्या. आज दामूच्या बाबतीत देखील तेच घडताना दिसते, परंतु हा बॉल थोडासा कमजोर होता. फक्त गोलंदाजाच्या वेगाचा वापर करत असताना चांगला फटका तेथे पाहायला मिळाला. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 27. या ओव्हरमध्ये जर 12 ते 15 धावा आल्या तर मात्र शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये मजा येईल, कारण आकाशचं हे शेवटचं षटक आहे. अक्षय थेटेचं स्पेल त्याचा समाप्त झालेला आहे, त्यामुळे नवीन 2 गोलंदाज शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये असणार आहेत. पुढचा बॉल बॅक ऑफ लेंथ होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. येतोय डॉट बॉल. जबरदस्त एक्सप्रेस चेंडू होता, परंतु जे 2 फलंदाज सध्या आपण खेळपट्टीवरती पाहतोय त्यांनी सुद्धा मात्र पाहिले तर चांगला खेळ या चालू सीझनमध्ये साकारलाय. परंतु आज संघ त्यांचा मात्र संकटामध्ये आहे. त्या संकटातून बाहेर काढावं लागेल, कारण चेंडूची संख्या आता मात्र कमी आपल्याला पाहायला मिळते आणि धावांची संख्या थोडीशी जास्त आपण पाहतोय. हो, पुन्हा रिव्हर्सचा फटका. म्हणजे सौरभ पाटील सांगतोय झुकेगा नाही साला, परंतु चौकार प्राप्त करू शकलेला नाही. बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. राहुल होता त्या ठिकाणी. सर्कलमध्ये जेव्हा तुम्ही फिल्डिंग करता बॉल अडवणं गरजेचं असतं, कारण तुमच्या बाजूने जर बॉल निघून गेला तर मग तिकडे गॅप मिळतो फलंदाजाला. तुमच्या पाठीमागे डायरेक्ट फिल्डर नसतो. फिल्डर जो असतो तो दुसऱ्या दिशेनं असतो, तुमच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला, त्यामुळेच धावा मिळत असतात. पुन्हा एकदा बॉल पाठीमागे ट्रॅव्हल झालाय. शॉट फाईन लेगला चांगली फिल्डिंग. पिंटू आहे तिथे. डॉट बॉल येतोय. इम्प्रोवाइज पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न होता. बिहाइंड स्क्वेअर फेकून द्यायचा होता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु बॅटची कट लागली होती. समीकरण फार खडतर होत चाललंय. 14 चेंडूंचा खेळ बाकी. 41 धावांची आवश्यकता NK स्पोर्ट्स खांडवळ संघाला. हायलाईट प्रमाणे खेळावं लागेल तुम्हाला. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका केल्यासाठी आता प्रयत्न इथून करावा लागतील.
किंवा जो लक्ष आहे तुमच्यापासून मात्र पूर्णपणे दूर जाऊ शकतोय. आकाश पुन्हा एकदा हो पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. शप्पल होऊन इम्प्रोवाइज स्ट्रोक करण्याचा प्रयत्न रोहित तेलिवरे करतोय. परंतु रोहितची शैली पूर्णपणे बॉडी लँग्वेज ओळखली आहे आकाश पाटीलनं आणि त्याच माध्यमातून तो सध्या चेंडूची हाताळणी करतोय. मागच्या ओव्हरमध्ये अक्षय थेटेच्या विरोधात त्यांनी षटकार ठोकला होता अगदी समोरच्या बाजूने, म्हणजे तो सरळ चांगला खेळत असतो. पण आता तिकडे जर फटके खेळले समोर तर हवेच्या विरुद्ध जातील, ते कुठेतरी मनात चालू आहे. त्यामुळेच बिहाइंड स्क्वेअर खेळण्याचा जास्त प्रयत्न होतोय. चांगला बॉल आहे, यावेळेला सन्मान दिलाय, हलक्या हातानं फक्त पुश केलाय एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर पोहोचलाय बॉलवर, एकच धाव मिळेल. सिंगल डबलने खरं तर आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाहीये. चांगलं षटक समाप्त केलंय आकाश पाटील सिनियरनं. अतिशय चांगला स्पेल. 2 ओव्हर्समध्ये फक्त 11 धावा खर्च केले आणि 2 गडी बाद केले. या षटकामध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 40 धावांची आवश्यकता. धावसंख्या 5 बाद 29. NK स्पोर्ट्स खांडवळ. बघा 4 ओव्हर्ससाठी तुम्ही 24 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. 83 गावदेवी नांदकर. प्रत्येक ओव्हर नंतर तुम्हाला सूचना देण्यात येत आहेत. पाहू शकाल या ठिकाणी सध्या 83 नांदकर संघ इनॅक्शन मध्ये आहे आणि त्यांना मात्र पाहू शकाल अजिंक्य बुलेट सर्व्हिस पडगाम चे प्रोप्रायटर विकास भुईर नांदकर यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद विकास, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि सध्या तरी पाहिले तर ऑल इज वेल आहे. 12 चेंडू शिल्लक, 12 मध्ये या 40 धावा इथून जोडायच्या आहेत NK स्पोर्ट खांडवल संघाला. यानंतर विनर वर्सेस विनर म्हणजे चालू सामन्यातील विजेता संघ लगेच खेळणार आहे संजय स्पोर्ट सावत संघाच्या विरोधात, कारण त्यांनी पहिला सामना जिंकला. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला पराभूत केलं. परंतु या सामन्यामध्ये कोणता संघ कुठल्या संघाला पराभूत करेल थोड्या वेळानं त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. चला त्वरित फिल्डिंग लावायची आहे, जास्त वेळ आपण घेऊ नका. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होत आहे. राहुलच्या हातात बॉल सोपवण्यात आलाय. लोणार गावचा खेळाडू आहे राहुल थळे, लेफ्ट आर्म गोलंदाज. 12 चेंडू आणि 40 धावाचं समीकरण. फुल टॉस आहे, स्विंग केला ऑन साइडला, मोठा फटका. याचीच गरज होती खांडवल टीमला. येतोय षटकार. रोहित तेलिवरेनं आणि जरूर हा षटक असू शकेल अजय की इथून NK स्पोर्ट खांडवल संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय का? निश्चितच कमबॅक केलं जाऊ शकतंय. सुरुवात चांगली झाली आहे. गोलंदाजाने चूक केली आहे. फुल टॉस बॉल, फ्रेंडली फुल टॉस तो देखील, आणि वाऱ्याच्या विरुद्ध गोलंदाजी करायची आहे. त्यामुळे हे षटक एवढं सोपं नाही आहे गोलंदाजासाठी. आणि त्यातल्या त्यात पहिला बॉल फुल टॉस टाकलाय, षटकार आलाय. आता 11 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण उरलंय या मॅचमध्ये. ग्रुप सी चा हा दुसरा सामना आपल्यासमोर रंगतोय. आमने लोणार प्रीमियर लीग 2025 मध्ये. वेळ भरपूर घेतलेला आहे. हे षटक कंप्लीट झाल्यानंतर एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये 100% येणार आहे.
हो निश्चितपणे, कारण कुठल्याही संघाची मात्र या स्पर्धेमध्ये हायगाई केली जाणार नाही, कारण सर्व नियम प्रत्येक संघासाठी समान आहेत. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल झालाय. सुरेख बॉल समोर टाकला होता आणि त्यानंतर बाहेर काढलाय. डॉट बॉल. जरूर आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल, ओव्हर द विकेटने जरूर आला होता. हो हो, म्हणजे पाहिले तर त्या अनुषंगाने रोहितच्या स्लॉटमध्ये चेंडू होता, परंतु त्यांनी ही लेंथ मिस केली. मला वाटतं की वेग देखील थोडासा कमी होता आणि ते पारखू शकला नाहीये फलंदाज, नाहीतर अगदी ओव्हर पिचच होता ऑलमोस्ट, पण टप्पा पडल्यानंतर किंचितचा बाहेर निघाला बॉल. चुकीच्या लाईनवर बॅट देखील फिरली होती. वार पलटवार पाहायला मिळत आहेत. पहिला षटकार, त्यानंतर डॉट बॉल. आता 10 चेंडू आणि 34 धावा. राहुल तळे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगल्या लेंथवर बॉल, टॉपेज आहे, बॉल हवेत, स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय. फिल्डर स्वतः गोलंदाज प्रयत्नशील होता, मात्र फार दूर राहिलाय. विकेट किपरनं बॉल अडवलाय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीनं NK स्पोर्ट्स खांडवल संघाची धावसंख्या फलकावर 5 बाद 36. कठीण प्रसंग सध्या आपण पाहतो या ठिकाणी NK स्पोर्ट्स खांडवल संघासमोर, परंतु या षटकामध्ये जर जास्त धाबा जर आल्या तर मात्र जरूरच शेवटच्या षटकामध्ये त्याचा कॉन्फिडन्स सध्या वाढताना पाहायला मिळू शकेल. परंतु पहा, पहिल्या चेंडूमध्ये षटकार आल्यानंतर राहुल थलेनं चांगली वापसी केली, कारण त्याच्यानंतर डॉट चेंडू हाताला, त्याच्यानंतर सिंगल धाव खर्च केली. 9 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि आमची 7 स्टारपैकी 1 स्टार 12 म्हणजे मेहर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण कॉम्बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याच्या वतीनं लकी ड्रॉसाठी सिलिंग फॅन सुद्धा देण्यात आलेला आहे. पहा, नानकर संघ आपण अधिक वेल खर्च करत आहात, असं नाही की तुमचा एक फिल्डर आय थिंक शेवटच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा असेल म्हणजे तुम्ही जास्त वेल खर्च कराल. 2 फिल्डर देखील आतमध्ये घेतले जाऊ शकतात, अशा सूचना आयोजकांकडून येत आहेत. फार जास्त वेळ तुम्हाला घेता येणार नाही. सौरभ आणि रोहित ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे. डेड बॉलचा इशारा पंचांनी केलाय. फारच जास्त वेळ खर्च करण्यात आलेला आहे या षटकामध्ये. 3च चेंडू टाकून झालेत. 9 बॉल्समध्ये 33 धावांची आवश्यकता. लांब लचक असं बॉलिंग रनअप आहे गोलंदाज राहुलचं. बोटं फिरवलीत. आणखी एक चांगला बॉल, चांगलं कमबॅक केलंय. हो निश्चितपणे, कारण असं वाटलं की मला की हा षटक मात्र भरपूर चांगल्या पद्धतीने मात्र NK स्पोर्ट्स खांडवल संघाच्या बाजूने लागू शकतोय, परंतु हा षटकार जरूर आला. परंतु त्याच्यानंतर राहुलने थोडासा वेल घेतला, परंतु वेल घेत असताना मात्र योग्य लाईनवरती त्यांनी मात्र कामगिरी केली. आणि आता मात्र पाहू शकाल लक्ष मात्र खूपच दूर चाललाय NK स्पोर्ट्स खांडवल संघाच्या दृष्टिकोनातून. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे, परंतु ते मोठे फटके येत नाहीत. इथे मात्र पहा, पुन्हा मात्र चेंडू खाली राहिलाय. सौरभ पाटीचा खेळ पाहिला आपण तर सलामीला आलाय. एकूण 10 चेंडू त्याने फेस केले आणि 10 मध्ये फक्त 7 धावा त्याच्या बॅटमधून निघतायत. आणि हीच कुठेतरी NK खांडवल संघाला अजय डोकेदुखी ठरली. पहिल्या डावामध्ये रोशन मोगरेची इनिंग्स देखील अशीच काहीशी चालू होती. त्याने 15 बॉल्समध्ये 17 बनवल्या होत्या. एक वेळ त्याचा स्ट्राईक रेट आपण बघितला तर 100च्या फक्त थोडासा वर होता, पण तरी देखील त्या तुलनेत चांगलाच आहे. ह्या तुलनेत आपण बघतोय सौरभच्या तुलनेत, कारण लेस दॅन रन बॉल त्याने बनवलेले आहेत. सुरेख बॉल पुन्हा एकदा अगदी खोलात टाकलाय. याही चेंडूवर धाव मिळणार नाहीये. आणि जास्तीत जास्त फटके तर त्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा जास्त प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलचा संपर्कच पाहायला मिळत नव्हता. चला, एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येणारच आहे, ते अगोदरच आम्ही मेन्शन केलेलं आहे. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 36. 5 गड्यांच्या मोबदल्यात 6 बॉल्समध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. सलामीवीराकडून अशा फलंदाजीची अपेक्षा नसते. सलामीवीर आक्रमक असतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विशेषतः, आणि सौरभ देखील आक्रमक फलंदाज आहे, परंतु या इनिंग्समध्ये त्याला अजिबात सूर गवसलेला नाही. निश्चितपणे, परंतु विनंती करतो की लगेच फिल्डिंग सजवा आणि खेळायला सुरुवात करा. आपण चला, तुम्हाला वारंवार विनंती करतोय, फिल्डिंग लगेच तुम्ही सजवायची आहे. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि 33 धाबांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका खेळायचा आहे. आणि पाहू शकाल हा 7 स्टार ग्रुपचा बॅनर पाहू शकाल पूर्णपणे फटकत असताना. नानकर टीम
लक्षात घ्यायचंय, खूप जास्त वेळ तुम्ही घेत आहात. कदाचित पुढच्या मॅचला तुम्हाला धावांची पेनल्टी देखील देण्यात येईल. स्विंग अँड मिस स्विचचा वापर करायचा होता. हा सामना आता पूर्णपणे एकतर्फी होताना दिसतोय. 5 बॉल्समध्ये 33 धावांची आवश्यकता आहे NK स्पोर्ट्स खांडवल संघाला. निश्चितपणे दामू म्हात्रे सध्या आपण पाहतोय गोलंदाजी साठी सज्ज आहे आणि जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर KP अर्थात कैलास पाटील याचकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु कॅप्टन पिंटू पाटील सुद्धा मात्र जास्त वेळ घेतोय. प्लीज आपण असं कॉपरेट करा. परंतु या ठिकाणी पाहू शकाल पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा. मला हे समजलं नाही की ही रणनीती तरी काय होती. 5 बॉल्समध्ये 33 धावा बनवायच्यात. पहिला बॉल डॉट आला होता आणि तदनंतर आपण बघतो की फिल्डिंगमध्ये बदल करण्यात आला. शॉर्ट फाईन लेग डीप फाईन लेगला गेला. बॅकवर्ड पॉईंट डीपमध्ये होता, तो सर्कलमध्ये आला आणि ह्या बॉलसाठी फिल्डिंग लावली होती काय काय. पिंटू पाटीलला विसरावा लागेल. फ्रीड चेंडू होता परंतु त्या फ्रीड चेंडूवरती सुद्धा पाहिलं तर या ठिकाणी एकही धाव जोडण्याचा प्रयत्न केला नाहीये. भरपूर खराब परफॉर्मन्स सध्या आपण पाहतो या NK स्पोर्ट्स खांडवल संघाच्या बॅटिंग लाईनअपमध्ये पाहिलं आपण. आणि कुठेतरी पाहिलं तर क्रमांकामध्ये सुद्धा मात्र भरपूर बदल पाहिला आपण आणि तोच फटका त्या संघाला पडला. हो आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतो परंतु चाललाय चेंडू लॉंग ऑनकडे. म्हणजे तो विजय आणि पराभवाचा अंतर आहे तो मात्र या फटक्याने कमी होऊ शकेल. कारण लक्षापर्यंत आता मात्र आय थिंक NK स्पोर्ट्स खांडवल संघ पोहोचू शकणार नाहीये. औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही. अजून विवेक पाटील डगआउटमध्येच आहे. कदाचित जास्त सराव नसेल त्यामुळेच फलंदाजीला आलेला नाही. पण असं होऊ शकतं की पुढच्या मॅचमध्ये विवेक पाटील आपल्याला वरच्या क्रमांकावर खेळताना दिसेल. ओमकार देखील आहे. परंतु आय थिंक ज्या खेळाडूवरती विश्वास दाखवला संघनायकाने त्यांनी मात्र कुठल्या प्रमाणात सार्थ ठरवला नाही. पहा चेंडू येतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय आणि हा दामू मात्रे आहे ज्याने एक काल गाजवलाय सावध संघासाठी. जरूर त्याच्या माध्यमातून फिल्डिंगमध्ये मिस्टेक घडल्या फक्त गोलंदाजीमध्ये अफाट वेग तिथे मात्र प्राप्त करतोय. एक्सप्रेस चेंडूच्या हाताने करतोय. हो इथे मात्र पाहू शकाल कवरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत झेल पकडला गेला दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आणि हा सामना जिंकला गेला. हा सामना पकडलाय टीम 8311 नानकर या संघानं आणि खूप मोठा विजय संपादित केला. 30 धावेने सामना जिंकला 8311 गावदेवी नानकर संघाने. अभिनंदन मनोजी पाटील जे या संघाचे संघ मालक आहेत. अभिनंदन टीम. ऑल बॉईज अँड हार्ड लक NK स्पोर्ट्स खांडवल. मा समरी तुम्ही पाहू शकाल आणि या सामन्यातील सामनावीर पुरस्कार आपण देणार आहोत ज्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. बॅटिंग करत असताना 24 धावांचं योगदान दिलं आपल्या संघाला आणि गोलंदाजीमध्ये पाहिलं तर 2 षटकाचा स्पेल हाताळला. 11 धावा खर्च केल्या आणि विकेट्स प्राप्त केल्या 2 आणि तो खेळाडू आहे 8311 गावदेवी नानकर संघाचा मिस्टर आकाश सिनियर.